राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा जी.आर रद्द करावा या मागणीसाठी साताऱ्यात ओबीसी समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करत सरकारने काढलेला जी.आर फाडून निषेध करण्यात आला। सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील जी.आरचा अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने अहिल्यानगरमध्ये निषेध करण्यात आला। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आवश्यकता भासल्यास लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला। समता परिषदेच्या आंदोलनावर समता परिषद आपल्या पद्धतीने जाते, मीही या माझ्या पद्धतीने जाणार अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली। मराठा आरक्षणाच्या जी.आरची शब्दरचना ओबीसीसाठी अडचणीची ठरते असंही ते म्हणाले। कोल्हापूर गॅझेटचा उल्लेख जी.आरमध्ये नसल्यामुळे कोल्हापुरातील मराठा बांधव नाराज आहे। आरक्षणामध्ये फक्त हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट याचा समावेश केल्याने कोल्हापुरातील मराठा समाजाने आंदोलनाचा इशारा दिला। महाराष्ट्रातील सर्व गॅझेटचा उल्लेख मराठा बांधवांसाठी व्हावा अशी मागणी कोल्हापुरातील मराठा समाजाचे दिलीप देसाई यांनी केली आहे। कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा न झाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही त्यांनी दिला। राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरनुसार जी.आर काढल्याने राज्यातील ओबीसी बांधव आक्रमक झाले। इंदापुरातील ओबीसी बांधवांनी सावतामाळी मंदिर ते तहसील कचेरीपर्यंत पायी मोर्चा काढला। ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल। मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। ओबीसी समाजासाठी बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे, तर ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली असताना मी काहीही बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली। मराठा आरक्षणाच्या जी.आरमुळे ओबीसींना फटका बसणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनतेशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी एकत्र यावं, एकत्र नांदावं। ओबीसींची वज्रमूठ असेल तर जी.आर रद्द होईल असं आवाहन गुणरत्न सदावर्ते यांनी केलं। मानेवर तलवार ठेवून प्रमाणपत्र मिळत नाही, केवळ गॅझेटमुळे कोणताही समाज मागासवर्गीय आणि आरक्षणासाठी पात्र ठरत नाही हे जरांगेंनी समजून घ्यावं असं म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला। आंदोलनानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटीत दाखल झाले। मराठा समाजाकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। मुंबईतल्या आझाद मैदान आंदोलनात आपण ऐतिहासिक विजय मिळवला असं जरांगे म्हणाले। मनोज जरांगे अनेक दिवसांनी अंतरवाली सराटीत दाखल झाले। तिथे मराठा आरक्षण मिळवण्याचा प्रचंड जल्लोष झाला। यावेळी कोकणातल्या मराठ्यांना देखील ओबीसीत आणणार असं वादग्रस्त विधान जरांगेंनी केलंय। कोकणात कुणबी आणि मराठा दोन्ही असून कुणबी आणि मराठा हे एक नाही ते कोर्टाने सांगितलंय। आरक्षणाबाबत कोकणातील मराठ्यांची भूमिका वेगवेगळी असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय असा आरोपही त्यांनी केला। आरक्षणासाठी वारंवार लढावं लागलं तरी लढणार। मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळणार आणि आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली। काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, सीडब्ल्यूसी नेते बाळासाहेब थोरात आणि उपनेते अमीन पटेल यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली। कर्नाटक नंतर महाराष्ट्रातील लिंगायत समाजाने स्वतंत्र धर्माची मागणी केली आहे। राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लिंगायत समाजाने एकत्रितपणे धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लिहावं असं आवाहन जागतिक लिंगायत महासभेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केलं। राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे व्यासपीठावर पाहायला मिळाले। अलिबागमध्ये मुख्यमंत्री समृद्धराज अभियानाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाप्रकरणी दोघेही एकत्र आले। महत्त्वाचं म्हणजे दोघांनीही एकमेकांच्या शेजारी बसत मनमोकळ्या गप्पाही मारल्या। राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून महायुतीत हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटेंच्या आमदारकीसाठी शहाजीबापू पाटलांनी भाजपकडे आग्रही मागणी केली। पदवीधर मतदारसंघ भाजपने घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी मागणी त्यांनी केली आहे।
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलंय. पितृपक्ष आहे म्हणून निवडणूक घेऊ नये हे म्हणणं म्हणजे संजय राऊत निवडणुकीपासून पळताय असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय. भाजपसाठी 365 दिवस पवित्र आहेत असंही ते म्हणाले. मनोज जरांगे आरक्षण मागतात पण त्यांच्या बॅनरवर कधी शाहू फुले आंबेडकरांचा फोटो नव्हता अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली. बीडमध्ये लक्ष्मण हाकेंची सभा झाली. या सभेच्या बॅनरचा फोटो काढून जरांगेंना पाठवा असा टोलाही हाकेंनी लगावला. मराठा आरक्षणासाठी अंबेजोगाई तालुक्यातील सुगाव येथील तरुण नितीन चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना धनंजय मुंडे यांच्या मदतीचा हात आहे. आर्थिक मदतीबरोबरच चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी स्वीकारली आहे. मोरबे धरण क्षेत्रात असलेल्या बंगल्यांमुळे धरणाचं पाणी अशुद्ध होत असल्यानं वनमंत्री गणेश नाईकांनी अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले. कारवाई म्हणून फक्त नोटिसा देत असल्यानं नाईकांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.